सा एहसान किया दुनिया पर पैदा होकर, और तुम्हारा क्या कॉन्ट्रीब्यूशन है इसमें? आवाज कर रहे हैं, परेशान कर रहे हैं. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळ्या ब्लॉगर स्वागत करतो माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. तो आज फिर से दोनों भाई जिंदा उड़ गए आणि इसी बात पे हम चले गए काम करने कंपनी में. काय रोजच आता आमचं असे 2-3 महिने काढायला लागते. त्याच्यानंतर काय आपले ब्लॉग टाकून पैसे कमवायचे, नुसते पैसा पैसा, किती पण पैसा. तर आलो मी या बसच्या लोकेशन वर आणि इथं आले रिक्षावाले थांबते जास्त करून. यांना सांगतोय नाही यायचं नाही यायचं म्हणून, तरी कुठं जायचंय कुठं जायचंय. अरे तुझ्या कुठं नाही जायचं बाबा म्हटलं. आई तर बसची वाट बघत थांबलोय, थांबू दे ना बाबा. तर या बस वाल्याने आज पण लेट केलंय. आम्हाला 7ला बोलतय आणि स्वतः येतय 7:30ला. तर मित्रांनो झाली आपली सुट्टी आणि आपण चालू लगेच घरी. आणि बाबा आमच्या कंपनीचा मालक कसला आहे, एकदम ओके मध्ये आहे का नाही. याच्याशिवाय त्याला पत्ता पण हलत नाही. त्याच्यामुळे यांना दिली जागा बसायला आणि यांचा काढला व्हिडिओ. आणि कसं काय काम आहे, आम्ही दोघं भाऊ सोबत असल्यावर बघतो करू वाटते कुठं पण. या बस मध्ये पण सगळ्याला हँग करून ठेवतो आणि कंपनी तर सगळी हँगच झाली आधीपासून. आणि तर मित्रांनो आलोत घरी आणि लगेच चालू आपला विशालचा बर्थडे. या कसला बर्थडे चालू, दोघा भावांचा बर्थडे. तुझा आहे बर्थडे आणि तुला देतो गुड डे. आणि यांचा बर्थडे चालू होता. आम्ही तितकं तर अचानक आलो आणि लगेच केला चालू आपला व्हिडिओ काढायला. केक कापता कापता लगेच आला तिकडून गाणा भाऊ. गाणं काय ऐकू तुम्ही. इथं बर्थडे कोणाचा आणि सगळ्यालाच भरून टाकलेत. इथं बर्थडे एकाचा आहे आणि हे सगळ्यालाच भरावं लागलीत. म्हणून आपण कशी लांब गेलो व्हिडिओ काढायला, नाही तर आपल्याला भरवलं असतं. तर मित्रांनो आपण भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी घेऊन. धन्यवाद.